नमस्कार मित्रांनो, नुकताच सुझलॉन एनर्जी या स्टॉकने फायनान्शियल रिझल्ट Q2 साठीचा डिक्लेअर केला आहे. तर तो कसा आला आहे तो बघूया. तर सप्टेंबर 30-24, 30 सप्टेंबर 25 आणि 30 सप्टेंबर 25, जून 30-25 तर यांचं ॲनालिसिस करूया. आता तर रिव्हेन्यू बघायचं. सगळ्यात आधी बघूया रिव्हेन्यू कसा होता. तो रिव्हेन्यू 30 सप्टेंबर 2024 म्हणजे मागील वर्षी होता 2000 करोडचा. त्यानंतर तो वाढला 3117, त्यानंतर पुढे झाला 3865, म्हणजे करंट क्वार्टरला झाला 3865. तर त्याचा टोटल इन्कम किती झाला, तो मागील वर्षी होता 2121 कोटी, त्यानंतर मागच्या क्वार्टरला झाला 3165 कोटी, त्यानंतर आता आहे तो 3897, म्हणजे मासिव एक जंप म्हणता येईल आपल्याला. तर पुढचं बघूया आता एक्सपेन्सही त्यांचे वाढलेलेच आहे. एक्सपेन्स बघूया तर मागील वर्षी होता 1919 कोटी, त्यानंतर झाला तो मागच्या क्वार्टरला 2705 कोटी, त्यानंतर या क्वार्टरला झाला तो 3334 कोटी. ओके, तर आता आपण याच्यात त्याचं प्रॉफिट बघूया. नेट प्रॉफिट तरी किती झालं आहे ॲक्च्युली. तर नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला एक मासिव जंप बघायला मिळते. 200 होता मागील वर्षी, त्यानंतर तो मागच्या क्वार्टरला झाला 324 आणि ह्या क्वार्टरला झाला 1279, म्हणजे 1280 जवळपास 1280 कोटीचा एक त्यांना प्रॉफिट झाला आहे. जर तो कम्पेअर करायला गेला मागच्या वर्षी तर जवळजवळ 500 ते 600% ह्या वर्षी ग्रोथ आहे. ही एक मासिव ग्रोथ आहे. त्यात लक्षात घेण्यासारखा एक पॉईंट आहे, ह्या क्वार्टरला एवढा जंप होण्याचा एक डेफर टॅक्स आहे, तो पण इथे दिसतोय. तर हाही एक पॉईंट कन्सिडर करायचा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो बघूया आपण ईपीएस अर्निंग पर शेअर, म्हणजे प्रत्येक शेअरमागे कंपनी किती रुपये कमवते. तर मागच्या वर्षी होता तो 0.15, मागच्या क्वार्टरला झाला तो 0.24 आणि ह्या क्वार्टरला झाला आहे तो 0.93, जो की एक चांगलाच आहे. त्यानंतर याच्यातले काही आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट पण बघूया. सुझलॉन एनर्जीने स्ट्रॉंग क्वार्टरली रिझल्ट तर दिलेलाच आहे, जो की 500-600% आहेच मागील वर्ष कम्पॅरिझन केल्यानंतर. त्यानंतर आणखी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत की जे लक्षात घेण्यासारखे. जे ऑर्डर बुक आहे त्यांची, ती ऑर्डर बुक जी ती क्रॉसेस 6 गीगावॅट, त्यानंतर 2+ गीगावॅट ॲडिशन इन H1 फायनान्शियल इयर 26, टेकिंग इट फ्रॉम 6.2 गीगावॅट. ओके, त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, नेट कॅश पोझिशन जी ती 1480 करोड 30 सप्टेंबरपर्यंतचे. ठीक आहे. आणि नेक्स्ट पॉईंट जो आहे तो इंडियाज लार्जेस्ट डोमेस्टिक वाईन मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी ॲट 4.5 गीगावॅट. ठीक आहे. त्यानंतर पॉलिसी अपडेट झाली. ही गव्हर्नमेंटकडून काय मदत मिळाली, तर गव्हर्नमेंटकडूनही खूप मदत झालेली आहे. तर तोही पॉईंट लक्षात घेण्यासारखा आहे, जो की एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तो पॉईंट आहे जीएसटी रिडक्शन. जो विंड एनर्जीपासून एनर्जी बनणार होती आणि जे प्रॉफिट मिळणार होतं, ते जो जीएसटी लागत होता आधी तो होता 12%, तो आता झाला आहे 5%. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रॉंग डोमेस्टिक डिमांड आउटलुक. टार्गेट जो आहे आपल्या गव्हर्नमेंटचा, जो फायनान्शियल इयर 32 पर्यंतचा 122 गीगावॅट वाईन कॅपॅसिटी करायची आहे, विथ वाईन डॉमिनंट इन हायब्रिड आरटीसी. हे झाले त्याचे काही पॉझिटिव्ह पॉईंट. नंतर काही निगेटिव्ह पॉईंटमध्ये येते की त्यात लायबिलिटीज जी आहे ती लायबिलिटी 6826 वरून 7800 गेली. तो एक पॉईंट कन्सिडर करू शकतो. दुसरा जो आहे तो गव्हर्नमेंटचा जो आता जो सपोर्ट मिळाला आहे, तर जर तो सपोर्ट असाच मिळत राहिला तर स्टॉक ग्रोथ करत असेल, आणि जर सपोर्टमध्ये जर काही कमी जास्त पॉलिसीमध्ये काही चेंज केला तर तो फॅक्टर या स्टॉकवर अफेक्ट करू शकतो. आणि आणखी एक, या कंपनीचा बिझनेस फक्त हा वाइंड एनर्जीशी एकटाच सेगमेंट आहे, वाइंड एनर्जी ज्याशी रिलेटेड आहे. त्याची इतर जर पीयर बघितले, त्याचे कम्पॅरिझन केले तर ते बऱ्यापैकी डायव्हर्स पोर्टफोलिओ घेऊन चालतात. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढंच. तुम्हाला या क्वार्टरली रिझल्ट कसे वाटले सुझलॉन एनर्जीचे, तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. आणि मार्केटला कसं वाटतं तेही आपण आता मार्केटला बघू शकतो. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.